भाई नहीं जमते तो बता दे, टाइम क्यों वेस्ट कर रहा है? एक छोटा सा काम था भाई एडिट का। माझ्यासोबत असं का होतंय देवा? इतकं मनापासून दिवस रात्र पूर्ण एक करून मी काम करतोय, पण प्रोजेक्टच फायनल होत नाही का? असं वाटतंय जसं सगळं आयुष्याचं दुःख माझ्याच वाटणीला आलंय. असं तुला वाटतंय पार्थ? ती क्लायंट तुला त्रास देत आहे, पण लक्षात ठेव, क्लायंट नाही, तुझ्या अपेक्षा तुला त्रास देत आहे. पण मी इतके वेळा प्रयत्न करतोय तरी सुद्धा मला रिझल्ट का नाही मिळत आहे? कारण की तू फळावर लक्ष ठेवतोय, कर्मावर नाही. भगवद्गीतामध्ये मी सांगितलंय की तू फक्त कर्म कर, फळाची चिंता करू नको. पण प्रेशर, करेक्शन, रिजेक्शन हे सगळं कसं सहन करायचं माधव? एक लक्षात ठेव, प्रत्येक रिव्हिजन व्हिडिओला परफेक्ट बनवते आणि प्रत्येक अडचण मधूनच माणूस घडत असतो. म्हणजे हे सगळं माझ्या विरुद्ध नाहीये? नाही पार्थ, एक लक्षात ठेव, जेव्हा आयुष्याच्या टाइमलाईन मध्ये खूप कट्स येतात ना, तेव्हा ईश्वर तुझी फायनल फिल्म एडिट करत असतो. तू फक्त तुझा सीन चांगला परफॉर्म कर, बाकी सगळी चिंता माझ्यावर सोडून दे. मग मी आता काय करू माधव? आता एकच काम कर, पुन्हा उठ, पुन्हा एडिट कर, पुन्हा शिक, पण हारू नको. कारण की खरा योद्धा तो नाही जो हारत नाही, खरा योद्धा तो आहे जो पडून सुद्धा उभा राहतो आणि जिंकतो.